पाठ 11वा, राष्ट्ररक्षक मराठशाही, म्हणजे मराठ्यांनी राष्ट्राचे रक्षण कसे केले. शाहू महाराजांच्या बाजीरावानंतर त्यांचा जो मुलगा होता बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईची वस्त्र दिली. नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये उत्तरेमध्ये मराठ्यांचा सत्ता स्थिर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील चालू ठेवले. या काळामध्ये अहमदशाह अब्दालीने पानिपतवर मराठ्यासमोर युद्धाचे आव्हान निर्माण केले होते. या सर्व घडामोडींचा या पाठामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. उत्तरेतील परिस्थिती. अयोध्या प्रांताच्या उत्तर दक्षिण लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश 18व्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला जायचा. अफगाणिस्तानातून आलेले पठाण या भागामध्ये स्थायिक म्हणजे राहायला सुरुवात केली होती. या पठाणांना रोहिले असे म्हणत गंगा यमुना नद्यांच्या दोबाच्या प्रदेशामध्ये त्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्याच्या नवाबाने मराठ्यांना पाचारण म्हणजे निमंत्रण दिले होते. मराठ्यांनी त्याचा बंदोबस्तही करून दाखवला. अफगाणींशी संघर्ष. अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली याने भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. त्याने इसवी सन 1771 मध्ये पंजाबवर आक्रमण देखील केले. या काळामध्ये मुघल प्रदेशातील अंधाधुंदी निर्माण झाली होती. त्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती देखील वाटू लागली. या परिस्थितीत आपल्याला संरक्षणासाठी मराठशाही म्हणजे मराठा माणसांची मदत होईल असं त्यांना वाटत होते. बादशहाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणा यांची चांगल्या प्रकारे खात्री होती. दिल्लीच्या रक्षणार्थ मराठी शाहीऐवजी दुसरा कोणतीही सत्ता पर्यायी म्हणून उरली नव्हती. त्यामुळे बादशहाने 1752 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये मराठी लोकांसोबत एक करार केला. मराठ्यांना या करारानुसार रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्यासाठी मान्य केले होते. या बदल्यामध्ये त्यांना रोख रक्कम देखील मिळणार होती. शिवाय पंजाब, मुलतान, राजपुतांना सिंध, रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचा हक्क देखील त्यांनी दिला होता. अजमेर आणि आग्रा या प्रांतांची सुभेदारी त्यांना देण्यात आली होती. या करारापासून छत्रपतीच्या वतीने पेशव्यांना शिंदे, होळकर फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवण्यात आल्या. मराठे दिल्लीकडे निघाले. ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला. मराठे मजल दर मजल करत दिल्लीला पोहोचले. मराठ्यामुळेच अब्दालीचे संकट टळले म्हणून बादशाने मुघलांच्या सुब्यातील चौथाईचा हक्क त्यांना देऊ केला. या सुब्यामध्ये काबूल, कंदार आणि पेशावरचाही समावेश होता. हे सुबे पूर्वी मुघल साम्राज्याचा भाग होते. आता ते अब्दालीच्या अफगाणिस्तानमध्ये होते. करारानुसार हे सुबे अब्दालीकडून जिंकून घेण्यात परत मुघलांच्या राज्यात जोडण्यात हे कर्तव्य ठरत होते. उलट किमान पंजाबपर्यंत प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा देखील होती. त्यामुळे आज ना उद्या मराठी अब्दाली यांचा संघर्ष अटळ झाला होता. नानासाहेब पेशवे, त्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतामध्ये अब्दालीशी मुकाबला करण्याच्या मोहिमेवर गेले. उत्तरेकडील स्थानिक सत्ताधारकांच्या दृष्टिकोनातून दक्षिणेत मराठी यांचा स्पर्धक ठरले. मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात घेता मराठ्यांनी मदत करण्याऐवजी तटस्थ धोरणातून राहिले. मराठ्यांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व हस्तक्षेप त्यांना रुचत नव्हता. मात्र सूरजमल जाट व राणी किशोरी यांनी पानिपतवरील युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत देखील केली. त्याचप्रमाणे उत्तरेतील काही
कट्टरपंथीय मराठ्यांकडे परधर्मीय म्हणून पाहत होते. त्यांनी मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन समजावून न घेता मराठ्यांचे वर्चस्व कमी व्हावे, अब्दालीला हिंदुस्थानावर आक्रमण करण्याचा आग्रह केला. अब्दाली मराठ्यांचा पराभव करून त्यांनी दक्षिणेत नर्मदा पार हुसकावून देईल अशी त्यांना अपेक्षा वाटत होती. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता. उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते. नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा एकदा स्वारी करण्यात आली. ही त्याची भारतावर 5वी स्वारी होती. त्यांनी दिल्ली जिंकून घेतली. मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानला वापस परत गेला. रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले. त्यांनी दिल्ली घेतली. त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांनी पिटाळून लावून पंजाब सुद्धा जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इसवी सन 1758 मध्ये आटकेपर्यंत ध्वज घेऊन गेले. आटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये पाहायला मिळते. मराठ्यांनी आटके पार पेशवावर मोहीम काढली. तथापि त्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आणलेल्या या प्रदेशाची व्यवस्था देखील नीट पद्धतीने लावली. दत्ताजीचा पराक्रम, पंजाबमधील पकड घट्ट करण्यासाठी, नजीब खानाची परिपत्य करण्यासाठी पेशव्यांनी दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले होते. दत्ताजी उत्तरेत गेले. नजीब खानाने दत्ताजीला वाटाघाटीत अडकावून ठेवले आणि अब्दालीला मदतीस येण्यासाठी विनंती केली. हा संदेश मिळताच पुन्हा अब्दाली भारतावर चालून आला. दत्ताजी व अब्दाली यांच्या यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली. जोरदार लढाई झाली. दत्ताजीने असामान्य शौर्य गाजवले, परंतु या लढाईमध्ये दत्ताजी यांना वीर मरण आले. दत्ताजी मोठ्या धैर्याने लढले, पण अखेरीस त्यांना रणांगणावर घायल होऊन पडले. नजीब खान रोहिल्यांचा सल्लागार कुतुबशाह हत्तीवरून उतरून घायल झालेल्या दत्ताजीजवळ आले. त्यांनी दत्ताजीला विचारले, क्यों पटेल जी, हमारे साथ तुम और भी लढेंगे? दत्ताजी घायल अवस्थेत पडला होता, पण कुतुबशाहचे शब्द ऐकताच त्याने बाणेदार उत्तर दिले, हा बचेंगे तो और भी लढेंगे. सदाशिव भाऊ अब्दालीचे परिपत्य करण्यासाठी नानासाहेब पेशवे यांचा चुलत भाऊ सदाशिव भाऊ थोरले यांचा मुलगा विश्वासराव यास उत्तरेत पाठवण्यात आले. सदाशिव भाऊ हा चिमाजी आप्पांचा मुलगा होय. त्यांच्याबरोबर प्रचंड फौज व प्रभावी तोफखाना होता. इब्राहिम खान गारदी हा त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख म्हणून मानला जायचा. या तोफखान्याच्या जोरावर त्याने इसवी सन 1760 मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या लढाईत निजामांचा पराभव देखील केला होता. पानिपतचा रणसंग्राम. उत्तरेच्या मोहिमेमध्ये सदाशिव भाऊने दिल्ली जिंकून घेतली. त्यानंतर मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य पानिपत येथे समोरासमोर आले. 14 फेब्रुवारी 1761 रोजी मराठ्याने अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली. ही पानिपतची तिसरी लढाई म्हणून ओळखल्या जायची. लढाईत विश्वासरावला गोळी लागली आणि ते ठार झाले. हे सदाशिव भाऊला समजताच ते बेपान होऊन शत्रूवर तुटून पडले. युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये तो दिसेनासे झाले. आपला नेता नाहीसा झाला पाहून मराठी सैनिकांनी धीर खचला. त्याच वेळी अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यावर हल्ला चढवला. मराठ्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील एक सबंध तरुण पिढी गारद झाली. अनेक पराक्रमी सरदार धरार्थी पडले होते. पानिपतच्या युद्धामध्ये सुमारे 1.5 लाख लोक मारले गेले. एका पत्रातील सांकेतिक वर्णन पुढील प्रमाणे आहेत. 2 मोती गळाले, 27 मोहरा हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेला याची गणतीच झाली नव्हती. परक्या अब्दालीला येथे राज्य करण्याचे नैतिक हक्क नाही. हा व्यापक भूमिकेतून मराठी अब्दालीशी लढले. आपण सर्व एक देशी असून अब्दाली परकीय शत्रू आहे, अशा आशयाचे पत्र लिहून सदाशिव भाऊने उत्तरेकडील सत्ता धाऱ्यांना मराठ्यांचा व्यापक आणि
सर्वसमावेशक भूमिका मनभावाने कळवली, परंतु त्याला अनुकूल प्रतिसाद न देता सत्ताधारी तटस्थ राहिले होते. साहजिकच भारताच्या रक्षणदाराची जबाबदारी एकट्या मराठ्यावर पडली होती. भारत हा देश एक असल्याची व त्याचा राजा धार्मिक कोणी असला तरी त्या सर्वांना पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदाच मराठी माणसांनी दाखवून दिली होती. पेशवा माधवराव नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव हा पेशवेपदी आला. माधवरावाने आपल्या कारकिर्दीत निजाम आणि हैदर अली यांचा बंदोबस्त केला. त्यांनी उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला हे पाहून निजामशाह त्यांच्या विरोधामध्ये पुन्हा हालचाली करण्यास सुरुवात केली. त्याने त्यांच्या मुलखावर आक्रमण केले, परंतु माधवरावाने पैठणजवळ राक्षस भवन येथे त्याला पराभूत केले. हैदर अली हा म्हैसूरचा सुलतान होता. पानिपतवरील मराठ्यांच्या पराभवाचा फायदा घेऊन त्याने कर्नाटकातील मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले करायला सुरुवात केली, परंतु मराठ्यांनी श्रीरंगपट्टम जवळील मोती तलाव येथे झालेल्या लढाईत त्यांचा पराभव केला. तेव्हा त्याने तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्याचे मान्य देखील केले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1772 मध्ये मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक आणि कष्टाळू जिद्दीचा आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून उल्लेख केला जातो. या कर्तृत्ववान पेशव्यांच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या राज्यांची मोठी हानी देखील झाली होती. पेशवा माधवरावाने शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष दिले. विहिरी खोदून पुण्याचा पाणीपुरवठा वाढवला. नाना फडणवीस सारखे कारभारी यांनी रामशास्त्री प्रभूने सारखी थोर न्यायाधीश त्यांच्या काळामध्ये तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी न्याय खात्यामध्ये देखील सुधारणा केली. तोफा आणि दारुगोळा बनवण्याचे कारखानेही सुरू केले. नाणी पाडण्यासाठी टाकसाळाची देखील निर्मिती केली. पेशवा माधवरावानंतर गादीवर आलेले नारायणराव आणि सवाई माधवराव हे दोन पेशवे अल्प आयुष्य म्हणजे कमी आयुष्याचे ठरले. शिवाय त्यांच्या काळामध्ये पेशवाईला ग्रह कलहाने ग्रासले. एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारा रघुनाथराव सत्ता लालसेपोटी इंग्रजाच्या आश्रयाला गेला. त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध देखील झाले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर इसवी सन 1752 मध्ये त्यांचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा सुलतान झाला. तो निष्णात तो विद्वान आणि कवी देखील होता. त्याने आपल्या कर्तबगाराने राज्याचा पराभव वाढवला. त्याने फ्रेंचाशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली. इसवी सन 1799 मध्ये इंग्रजाविरुद्ध एका युद्धामध्ये तो मारला गेला. मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनर्स्थापना. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्याने उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबर धक्का पोहोचला होता. उत्तरेत पुन्हा आपली सत्ता स्थापित करण्याच्या माधवराव आणि महादजी शिंदे, तुकाजी होळकर, रामचंद्र कानडे व विसाजी पंत बिनीवाले या सरदारांना तिकडे पाठवले. मराठ्यांच्या फौजांनी जाट, रोहिले, राजपूत यांना पराभूत केले. बादशाह शाह आलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले. उत्तरेतील मराठ्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. अब्दालीच्या सैन्यानेही हानी झाली. पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ न झाल्याने त्याने किंवा वारसदाराने भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. उलट उत्तरेतील अराजकतेवर आवर घालण्याच्या सामर्थ्याने मराठ्यामध्येच आहे हे लक्षात घेऊन त्यांनी पातशाहीचा सांभाळ करावा अशी इच्छा प्रकट केली. सलोखा करण्यासाठी पुणे दरबार दूतही पाठवला. पानिपतचा मोठा पराभव उत्तरेच्या राजकारणामध्ये पुन्हा उभे राहण्यासाठी मराठी सरदार यशस्वी झाले ही बाब महत्त्वाची आहे. यामध्ये मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर आणि महादजी शिंदे
यांचा सिंहाचा वाटा म्हणून मानला जातो. युद्धासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी युद्ध करत राहिले. तर पेशवे घराण्यामध्ये सर्वप्रथम बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव, चिमाजी आप्पा, त्यांचा मुलगा सदाशिव भाऊ, तर बाजीराव यांची वंशावळ बाळाजी उर्फ नानासाहेब, रामचंद्र, रघुनाथराव, जनार्दन, तर रघुनाथराव यांचा बाजीराव दुसरा व नानासाहेब हा दत्तक पुत्र घेतला. तर बाळाजी उर्फ नानासाहेब यांना विश्वासराव, माधवराव, यशवंतराव, नारायणराव अशा पेशवाईचा सवाई माधवराव पर्यंत काळ मानण्यात येतो.